अनुक्रमे प्रयोग ओळखा. खाली वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्याचे अनुक्रमे प्रयोग, त्याची नावं दिलेली आहेत. ठीक आहे. पहिलं वाक्य, मंदाचे पुराण वाचून झाले. प्रयोग ओळखताना आधी कर्ता आणि कर्म ओळखायचं असते. वाचून झाले, वाचणारी कोण? मंदा. मंदाला चे प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. इथे कर्ता षष्टी विभक्तीत आहे. पुराण हे कर्म आहे, कर्म प्रथमा विभक्तीत आहे. कर्ता षष्टीत, कर्म प्रथमा विभक्तीत आणि वाचून झाले हे संयुक्त क्रियापद, हे समापन कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. ठीक आहे. मग पहिल्या वाक्याचा प्रयोग समापन कर्मणी आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आहे. दोनपैकी आपलं काहीतरी उत्तर असेल. परशुरामाकडून झाड तोडल्या गेले. तोडणारा परशुराम, कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. झाड हे कर्म आहे, कर्म प्रथमा विभक्तीत आहे, त्यामुळे भावे प्रयोग होणार नाही, कारण भावे प्रयोगामध्ये कर्म असलं तर ते द्वितीया विभक्तीत असते. त्यामुळे इथे नवीन कर्मणी प्रयोग होणार आहे. ठीक आहे. हा नवीन कर्मणी प्रयोग आहे, म्हणजे आपलं 2 नंबरचा पर्याय उत्तर येणार आहे बघा. त्याला सवय सोडावी लागली. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये सोडणारा कोण आहे? तो कर्ता. कर्ता चतुर्थी विभक्तीत आहे. ठीक आहे. सोडण्याची क्रिया सवयीवर होणार आहे, कर्ता चतुर्थीत आहे, म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. कर्म प्रथमा विभक्तीत आहे, म्हणजे भावे प्रयोग होणार नाही, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. आणि कर्ता प्रधान असल्यामुळे प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग आहे, आणि म्हणून 2 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे. मंदाचे पुराण वाचून झाले समापन कर्मणी, परशुरामाकडून झाड तोडले गेले नवीन कर्मणी, आणि त्याला सवय सोडावी लागली प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. ओके. यस.